मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.
रूपपादालोचनी
रसना ओला आळंदीचे माऊली आणि नाना पाटील मनाची राहिली वृत्ती पायी, मनाची राहिली वृत्ती पायी, मनाची राहिली वृत्ती पायी, मनात राहिली वृत्ती पायी, वृत्ती पायी सकळ
सगळ्या साऊंडचे विको कमी करायचे आता. डबल आवाज कुठल्याही साऊंडचा आला नाही पाहिजे. माईकचा हे हात जोडून विनंती. स्पष्ट स्पष्ट क्लिअर ऐकू आलं. सायलेंट आवाज ठेवा. थोडं त्याला हे द्यावं. विको नाही. थोडी ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या विठ्ठल. परमामृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती पायी. सकळ हे तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू पांडुरंगा कृपा नमन. दुसरे चरण संतांचे अत्यंत कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास सुतगाज यांचे केले स्मरण. होई सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवून दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता. प्रस्तुत प्रसंग सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये परमार्थामध्ये स्वतः आलेला अनुभव सांगून देव कुठं राहतो त्याचा पत्ता सांगतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार घ्यायचा. तो असा या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी आयोजित केलेला दिव्याने भव्य स्वरूपाचा सोहळा रंगपंचमी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने भगवान कानिपनाथाच्या कृपेने हरिभक्तीपारायण परमठणी परमपूज्य 1008 गणेशानंदी सरस्वती स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाचे आयोजक आमचे हरिभक्तीपारायण परमठणी परमपूज्य 108 श्री नारायणानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या आयोजनाने मार्गदर्शनाने संयोजक नियोजक आता सगळ्याचे नावं माहीत नाही थोडक्यात, पण गंधर्वासारखे गाणारे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे, सांगणारा सुखाचार्य नाही हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्रात प्रसिद्ध सगळे रती महारथी गुणीजन मंडळ उपस्थित आहेत. त्यातली तिसऱ्या दिवशी सेवा परमपूज्य आमचे स्वामी महाराज यांच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला मिळालेला कोटी कोटी धन्यवाद. हे जंगल में मंगळ असं महाराजांनी वातावरण केलेलं आहे. कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला सगळ्यांना. उदंड आहे, आरोग्य प्राप्त हो, असं धार्मिक सामाजिक कार्य तुमच्या हातून सतत घडो आणि तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगाकडे वळतो. जगद्गुरू तुकाराम महाराज तेच अभंगात सांगतात. परमार्थामध्ये स्वतः आलेला अनुभव सांगून देव कुठं राहतो त्याचा पत्ता सांगतात. आणि महाराज अनुभव सांगतात तो परमार्थातला, संसारातला नाही. कारण लक्षात घ्या,
संसारातल्या आणि परमार्थातल्या अनुभवामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संसारातला अनुभव लौकिक स्वरूपाचा असतो आणि परमार्थातला अनुभव अलौकिक विशेष असा असतो. जर उदाहरण द्यायचं ठरलं, भोजनाचा अनुभव तृप्ती आणि औषधाचा अनुभव रोग निवृत्ती. विठ्ठल विठ्ठल. महाराज राहिले हो आमचे नाव घ्यायचे. कृष्ण महाराज त्या टावर खालीच रेंज राहिली नाही, आता अवघड झालं सगळं. विठ्ठल ऐका, संसारातला अनुभव हा लौकिक स्वरूपाचा असतो आणि परमार्थातला अनुभव मी म्हणतो जाऊ द्या, लय सगळ्या संसारातला सविस्तर सगळ्या लोकांचं विचारण करून घेण्यापेक्षा मामा आपण पुढं चलो, म्हणजे पटपट कमी बॉलमध्ये जास्त रन काढू. मी म्हणतो ऐका, घरामध्ये जर 10-12 लोकांची फॅमिली असेल, 12 लोकांची, 12 लोकांचा सुद्धा अनुभव सारखा नसतो. 12 लोक सोडून नवरा बायकोचा सुद्धा अनुभव सारखा नसतो. बघा तुम्ही, प्रत्येकाची रुची भिन्न, कलर भिन्न, देश भिन्न, सगळं भिन्न भिन्न असतं. याला चहा आवडला का त्याच्या पत्नीला कॉफी आवडणार, त्याला गोड आवडलं हिला फिका आवडणार, तिला तिखट याला सपक, त्याला कोणता कलर याला कोणता कलर. एखाद्या माणसाने जर पत्नीला साडी आणली, तिने बघितलं काय कलर आणि काय पसंती, अजिबात आवडत नाही, कारण दोघांचा अनुभव सारखा नसतो. एका माणसानं औरंगाबादहून चॉकलेट कलरचा बाटापोट आणला 4000 रुपयाचा चॉकलेट कलर. आल्यावर पत्नीनं बघितलं काय कलर तुमच्या वयाला शोभत हो, अगं लय भारी बूट आहे, पहिलं परत नेऊन द्या म्हणले, अजिबात हे कलर आवडत नाही. त्यानं बूट घेतला आणि दुकानदार म्हणलं, दुकानदार बूट धरून पैसे परत द्या. म्हणलं साहेब एवढा भारी बूट मुद्दाम तुमच्यासाठी मागवला आहे. म्हणले पण हा कलरच आमच्या मंडळीला आवडत नाही. बूट पैसे दिला आणि पैसे परत घेतले. ऐका, 6 महिन्याने त्याच दुकानात गेला. म्हणलं दुकानदार बूट आहे का, विकला आहे ना. म्हणलं साहेब एवढा भारी बूट कोण घेतं, द्या म्हणलं. मग घेतला बूट आणि दिले पैसे. आता दुकानदाराला नवल वाटलं. दुकानदार म्हणलं कसं काय साहेब तुमच्या मंडळीची आवड बदलली का काय. नाही म्हणला मंडळीच बदलली. म्हणला वैतागून गेलो म्हणला मी. अरे तिला एक आवडतं आणि मला एक आवडतं. विठ्ठल दोघांचा अनुभव सारखा नसतोच ना. आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अहो प्रत्येकाचा नवऱ्याला पुस्तक वाचायची आवड आणि बायकोला TV बघण्याची. मी दोघांचा अनुभव, यानं उठलं का 24 तास पुस्तक, पत्नी म्हणते हो सारखं पुस्तक, त्या पुस्तकात तोंड घालून बसतात. जरा घरात बघायचा. आमच्यासारखे बरेच आहेत ना बघायसारखे माणसं का पुस्तक वैतागून असं वाटतं मला पुस्तकच व्हा, म्हणजे तुम्ही सारखं माझ्याकडे बघत राहता. बायकोला म्हणला तो पुस्तक होण्याच्या भानगडीत नको पडू, मग तो कॅलेंडर हो कॅलेंडर. ती म्हणली कशामुळे, म्हणला वर्षाला बदलतं तरी. विठ्ठल विठ्ठल. पुस्तक होऊन माझ्या मुळावर राहण्यापेक्षा सांगायचा मुद्दा की सगळ्यांचा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा माय बापा, जगाला सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवच यावा लागतो. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये, अनुभव येते पाहिजे साचार, न चलते चाराम्हा पुढे, जेणे सवे चाखले नाही चवे, तो दुज्या ते गोडी कैशी लावे, या लागी जो पूर्ण अनुभवे तो तारे सद्भावेस. ऐका मायबापा हो, आमच्यासारखे पुस्तकं पाठ करून सांगणारे तुम्हाला हजारो मिळतील, सांगती दुर्लभ ज्ञानाच्या गोष्टी, पण अनुभव पोटी कैसा घडे, शिकविल्या बोधाचे करतील अनुवाद, पण अनुभव भेद नाही कोणा, कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, ऐकोने सात्विका येतसे प्रेम, परी निज हृदयाचा ब्रह्म निर्शेते वर्मने. तिथे सांगणारे भरपूर आहेत पण शिकवलेला आणि अनुभवाच्या बोलण्यात तुम्हाला आता बरेच विनोद तुम्ही नेहमी ऐकतात. 25, 26, 30 कॅसेट आहेत बाजारामध्ये. 30 वर्षापासून विनोदाचे 6-5 पुस्तक आहेत. आज 6वं पुस्तक काढले, त्याच्यामध्ये 50 गोष्टी वाढवल्यात. महाराष्ट्रात सगळ्याला माहिती आहे विनोदाचे पुस्तक आहे. फक्त विनोद हसण्यावर येण्यात जाऊ नका. मी तुम्हाला सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत सांगतो, कारण शिकवलेलं बोलणं आणि अनुभवाचं बोलणं जमीन आसमानचं. एक जणाची मुलगी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच सासरी चालली नांदायला. तिची आई म्हणली इकडे. ती म्हणली का गाई तू नांदायला जाणार आहेस, तुझी सासू तुला निम्मे आदेश सोडत जाईल. सुनबाई असं झालं पाहिजे, असं नाही असं केलं पाहिजे, तू तुझ्या सासूला उलटं बोलायचं नाही, नाराज व्हायचं नाही. तिनं काही सूचना दिली, फक्त तू एवढंच म्हणायचं. त्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे, म्हणजे एवढं शिकवलं होतं, म्हणजे पाठ केलेलं बोलणं सांगावलं. ही मुलगी नांदायला गेली. काही दिवसांनी सासूबाई म्हणते अगं सुनबाई ही भाजी अशी नाही अशी करायला पाहिजे. त्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे, म्हणजे जेवढं पाठ केलं तेवढंच बोलायचं. काही दिवसांनी म्हातारी म्हणते अगं सुनबाई हे काम असं नाही का असं का. त्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. 5-6 महिन्यानं काय झालं, ही म्हातारी पडली आजारी, तिला झाला चिकनगुनिया. तिचे हात आकडानात पाय आकडानात अशीच ताटून पडली होती महिनाभर हातरुणामध्ये. ती म्हातारी म्हणते ए पोरी मला काय वाटत नाही मी बरी होईल म्हणून, मग असं पडून राहण्यापेक्षा वाटतं विष प्यावा आणि मरावा. ती म्हणते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अगं पण ते हे तर नव्हतं ना म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. हे पाठ केलेलं बोलणं
अशी मी म्हणतो पेर एका माणसाने शेजारच्या घरात चोरी केली आणि त्याने त्याच्यावर केसच केली. मग त्यानं कोर्टात गेलं, ते वकिलाकडे गेलं, मला वकील साहेब आमच्या शेजारच्या घरात मी चोरी केली, त्यानं माझ्यावर केस केली. वकिलाने सांगितलं तुला सही सलामत सोडतो, फक्त गुन्हा कबूल करायचा नाही. तिथं काय होईल, उलटं सुलटं विचारते आणि भस्कन हो म्हणून जाशील. काही विचारलं फक्त नाही म्हणायचं, म्हणजे एवढं शिकवलं होतं. मग कोर्टात गेलं, विचारलं तुम्ही तुमच्या शेजाऱ्याचं कुलूप तोडलं? नाही साहेब. कपाटातले पैसे नेले? तुम्हाला नाही ना साहेब. अरे तिजोरीतलं सोनं नेलं? तुम्हाला नाही ना साहेब. म्हणले बोल तूच ती सगळं खरं आहे का? म्हणला नाही ना साहेब. विठाला पाठ केलेलं बोलणं अशी फसगत असते ना. कधी म्हणायचे अक्का, मी माझ्या मनानं सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणते पडविले तैसे पडो जाणे. अरे पोपटाला शिकवलं तेवढं बोलतं. परे नाही तशा सात चांगी. पोपट पण एक औरंगाबादला पोपट विकायला आला होता आणि केरे मामासारखे तिथून चालले होते. विचारलं कसली गर्दी हो? म्हणजे पोपट विकायला आलेला आहे. मग गर्दीतून वार चालू झाला. 500 रुपये 500 रुपये. हे इकडून म्हणजे 1000 रुपये. गर्दीतून आवाज आला 1500. म्हणजे 2000. गर्दीतून आवाज आला 3000. म्हणजे 4000. गर्दीतून आवाज आला 5000 म्हणजे 6000. 5000 म्हणले तिकडं वार बंद झाले. याने 6000चा वार केला तर पोपट विकत घ्यावा लागला. 6000 रुपये पोपट मालकाला दिले आणि पोपटाला घराकडे घेऊन जाताना त्याच्या पाठवून हात फिरवून विचारला, अरे 6000 रुपये देऊन चालेल पण तुला बोलता येतं? ते म्हणला महाराज मगापासून माझी किंमत मीच वाढीत होतो म्हणला, कारण 5000 तर शिकवलेलंच होतं म्हणलं मला. म्हणजे पोपटच बोलत होतं. विठाला हे पोपट पंच ज्ञान हो. महाराज सांगतात ते पाठ केलेलं नाही. अनुभवाले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगा माग म्हणा आले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभवाले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, तुकाराम महाराज सांगतात ते पाठ केलेले नाही, ऐकव नाही. अनुभवाले अंगा ते या जगा देतसे. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः आलेला अनुभव सांगतात. परमामृते रसना ओलावाली, 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 परमामृते रसना परमामृते रसना ओलावाली. मनाची राहिली वृत्तीपाशी, मनाची राहिली वृत्तीपाशी, मनाची राहिली वृत्तीपाशी, सकळही तेथे ओळखली, सकळही तेथे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात परमामृते रसना ओलावली. परम अशा श्रेष्ठ अमृतानं आमची रसना म्हणजे जी बोली झाली. ऐका माय बापा, परम अमृत म्हणजे कोणतं अमृत आहे? अमृताचे किती प्रकार आहेत? मी तुम्हाला भावार्थ नंतर सांगेल किती प्रकार आहेत ते. पण जाऊ द्या, लय ताणून ठेवण्यापेक्षा थोडक्यात सांगतो. नाम अमृत विठ्ठल विठ्ठल. त्या नाम अमृतानं आमची रसना पोवली झाली. हो, तुमची आमची सामान्य जीवाची रसना ओली होती ना, परमामृतानं नाही. सुभाषितकार सांगतात लेह्य पेय भक्ष्य भोज्य चोष्य. लेह्य म्हणजे तोंडी लावण्याचे पदार्थ, कोशिंबीर घ्या, लोणचे घ्या. पेय पेण्याचे पदार्थ, ताक घ्या, दूध घ्या. अजून कोणतं कोणाच्या ध्यानात असेल ते घ्या, म्हणजे पेण्याचे पदार्थ. चोष्य चोकून खाण्याचे, भक्ष्य लाडू पोळी भोज्य खिचडी गूळ भात. आपली जीभ ह्याच्यात रंगलेली असते. महात्म्यांची रचना परमामृतानं ओली झालेली असते आणि आपल्याला हे थोडे कमी जास्त जमत नाही. एके बाईनं तिच्या नवऱ्यासाठी बासमती तांदळाची खिचडी केली होती. सुंदर खिचडी, गावरान तूप मुगाची डाळ. पण त्याचं दुर्दैव असं, पहिला घास घेतल्यानंतर कचकन खडा लागला दाताला. हे आपल्याला जाणवतं.
संतांचा ना आपला फरक सांगतो. दाताला खडा लागला, बायकोला म्हणला लाज वाटायला पाहिजे तुला. एवढ्याला मोठेले 2 डोळे दिले देवानं, तांदळातला खडा निसता आला नाही. तिनं तेवढ्याच आवाजात सांगतं, मी तेच म्हणते देवानं 32 दातं दिले, ते खडा चावणं होत नाही, बोंबल्याची काय गरज आहे म्हणते. अहो हे एका बाईनं तिच्या नवऱ्याची भाजी केली होती. भाजी म्हणजे काय नाही, मीठ मिरच्या तिखट आणि पाणी, नुसतं तिखट आणि पाणी. मगर महाराज त्यांना फुरका मारल्याबरोबर त्याच्या कानातच आग झाली महाराज, आणि डोळ्यावाट असं घळा 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 पाणी व्हायलं. त्याची बायको म्हणते, माय तुमच्या डोळ्यात पाणी, भाजीत काय कमी जास्त झालं का काय? तू म्हणला नाही नाही, आनंद आश्रयत म्हणला. त्याची बायको म्हणते, मग अजून देऊ का थोडीशी भाजी? म्हणला नाही नाही, याच्यापेक्षा आनंद जास्त नाही सहन व्हायचा, नुसत्या मिरच्याचा कुठला आनंद हो. बरं काही ठिकाणी जमत बी नाही हो. एका माणसाच्या लग्नाला 15 वर्ष झालं होतं, आणि ते दिवशी जेवायला बसलं. त्याची रसना इतकी टेस्ट लागली भाजीची, म्हणला वा काय भाजी वा, इतकी स्तुती सुरू केली भाजीची. त्याची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, तिकून पळतच आली राग राग, आणि नवऱ्याच्या समोरचं ताट वळलं. नवऱ्याने म्हणले, हे बघा 15 वर्ष झालं आपल्या लग्नाला, अजून एक दिवशीसुद्धा भाजीचं कौतुक केलं नाही, आजच शेजारीनं कोण आणले तर एवढं बोंबल्याला सुरुवात केली म्हणली. आता मला सांगा, एक काही गोष्टी जरा मार्मिक असतात, लई लक्ष देऊन ऐका जा. त्याला ते काय 4GB कार्ड काय लागतं म्हणतात ना, 4G काय आहे ना, ते काहीतरी निघाले ते नवीन, जरा लक्ष देऊन ऐका जा. काही श्रीमंत घरच्या मुली सागर महाराज, त्यांना चहासुद्धा येत नाही. काय येत नाही? करायचा संबंधच नाही. मायबापाकडं नोकर असतात आणि नवऱ्याकडं नोकर असतात, काय करायचं काम करायचे ऐका लक्ष देऊन. एका बाईला तिच्या आईवडिलाकडे नोकर होते आणि नवऱ्याकडे सुद्धा होते. ते दोघं चौघं भाऊ राहिले वेगवेगळे. हिला काहीतरी पाहिजे असं नवऱ्याकडून. नवऱ्याच्या जवळ जाऊन लाडीगुडी लावत, नवऱ्याला कशी करते, होय व मी काय म्हणते तुम्हाला, तुम्हाला काय म्हणते? आपल्या घरची जी स्वयंपाकवाली बाई की कामावली, मी काढूनच टाकली, आणि माझ्याच हाताने मी तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घातला, मला काय मिळेल? म्हणला माझे विम्याचे पैसे. डोकं फोडून घेतो आता तुमच्या पुढं. तुम्हाला आधी सांगितलं लई मार्मिक असते तर तुम्हाला गोष्ट बी कळत नाही. मला अजून एक गोष्ट सांगतो तुमचं कसं झालं आहे. आता एक बाई दवाखान्यात गेली ती, 110 किलो वजन होतं. किती? 110. ते म्हणते, डॉक्टर साहेब वजन लयच वाढलं, मग काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणले, बसा देतो औषध. पण डॉक्टरनं सहज विचारलं, बाई तुमचा आहार किती आहे? एका टायमाला किती जेवता? काय ना म्हणले, साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले, मावशी का औषध सांगतो? सांगा की म्हणले. मग डॉक्टर म्हणले, काय करा मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा, आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते, हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी? डॉक्टर म्हणले, दर्शन घेऊ का मावशी? आता काय इतकं सांगून जर कळत नाही म्हणल्यावर आता मला सांगा. अहो मी काय म्हणतो, हे ना सांगितलं कामावरली बाई कमी करून माझ्या हाताने तुम्हाला खाऊन घातल्यावर मला काय मिळेल? मला माझ्या विम्याचे पैसे. म्हणजे ह्याला काही जगू देत नव्हते. महिना 2 महिन्यात मिळालं असतं तर विमाच नाही तर काय मिळालं असतं. जाऊ द्या, विम्याचं लय तुमच्या डोक्यावर गेले की एक सोपं सांगतो, सोपं. एक जणाच्या बायकोला काहीच येत नव्हतं, काहीच येत नव्हतं, पण नाराज होणं उपयोग नाही. पदरी पडलं आणि पवित्र झाला. आता दुष्काळात 13वा महिना. त्याच्या बायकोची माय 60 वर्षाची म्हातारी जावयाकडे राहत होती. एक दिवशी काय झालं, स्वामी महाराज अरे त्या वांग्याची भाजी चपाती आली पुढं. बायकोला म्हणते, इकडे. ती म्हणते, का हो? मला भाजी तुझ्या आईनं केली. ती म्हणते, माय कसं काय वळ केलं? हे सोपं का नाही? ते म्हणला, रोज काळे केस निघत असते तर पांढरा निघाला. विठ्ठला नाही, हे आपल्याला कळतं हो, महात्म्याचं तसं नाही. ऐका, तुकाराम महाराज त्यांचे मेवणे आले आणि इतका आनंद झाला जिजाबाईला. आनंदाच्या भरामध्ये दोघायला जेवायला केलं आणि कुठल्याच भाजीत मीठ नाही. ज्यावेळेला दोघं जेवायला बसले, तुकाराम महाराजाला काय सुरू पाणी फिरवण्यास सावकाश, लाभ बरकत निहार चार सुरू. आता जिजाबाईच्या भावाने विचार केला, कुठल्याच भाजीत मीठ नाही. पण आपण काय म्हणतो, घर मालक काहीच माहीत नाही, पण गपचीप खाऊ लागले. जिजाबाईला असं वाटलं, ज्यांच्यासाठी स्वयंपाक केला हा माणूस आग्रह करून घेत नाही, यांचा आपला सपाटाच चालू आहे. दोघांचे जेवणं झाले आणि जिजाबाई जेवायला बसले. घास घेतल्यावर लक्षात आलं कुठल्याच भाजीत मीठ नाही. इतका राग आला ना. तुकाराम महाराजांनी त्यांची मेवणी जिथं भेटली. जिजाबाई आल्या, म्हणलं, हो मी काय म्हणते तुम्हाला? महाराज म्हणले, काय चुकलं माझं? म्हणले, माझा भाऊ जेवला नाही. म्हणले, त्याला भूक नसेल. अहो तसं नाही हो, कुठल्याच भाजीत मीठ नव्हतं. म्हणले, मग कमी केली नाही, मला सांगायची काय गरज आहे? अहो जिजाबाई म्हणलं, घरमालक आहे तुम्ही, कमी जास्त सांगायला पाहिजे. वेडेस म्हणले, काय खातो आम्ही काय
खातो या जंगाले काय खातो आम्ही कासया जंगाले काय खातो आम्ही कासया जंगाले लागते नेनो मुखी कासये लागते काय खातो आम्ही कासया जंगाले जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, अगं आम्ही काय खातो तर आम्हालाच कळत नाही, तुला काय सांगणार, खरड झालं ना. काय खातो आम्ही काश्या सांगाते कैसे हे लागते निनमुखी, माझ्या द्याची मजा नाही चाड आणि कोठे करो कोण आणि काचे. लक्षात ठेवा मायबापाव, ज्या महात्म्यांना ब्रह्मानंद प्राप्त झालेला असतो त्याचे इंद्रिय रसादी सर्व विषय विसरतात. ज्ञानेश्वर महाराज दुसरे अध्याय सांगतात, तै शरीरभाव नासती इंद्रिय विषय विसरती, जय सोहमभाव प्रतिती प्रगट होय, जिवे गोड तिना अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे विठ्ठल विठ्ठल वाणी. आणि अमृत हे महाराज म्हणतात आमची रसना परमामृतानं ओली झाली आणि रसना परमामृतानं ओली झाल्यामुळं मनाची राजिली व्रती पायी, मनाची पायी, मनाची राजिली, व्रती पायी, मनाची राजिली. बसा बसा राहू दे. काय माझा स्वभाव आहे, पहिलं तर गुतून येईन, गुतलं तर कुतून ये. आता काय उठाला काही अशा मनाच्या विरोध गोष्टी होत्यात, लोकांना कळतच नाही ना. आता काय आपण तरी म्हणा. बरं जाऊ द्या. काय सांगत होतो? कीर्तन सांगत होते म्हणायचं. महाराज मनाची राहिली वृत्ती पायी. लक्षात ठेवा मायबापा, ही वृत्ती लवकर देवाच्या पायाकडे जात नाही. म्हणून आपलं मन आहे ना, मन इंद्रियांच्याद्वारे विषयाचा उपभोग घेतं. जे अनुभव प्रकरणातील अभंग त्याच्या अगोदरचे अभंग वाचा. मन स्थिर नाही माझ्या हाती, इंद्रिय धावता नवरते, सकळ खुंट्याला युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. काय काय करू त्या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करूंचेना, नेहू पतना आधारिले, नप्रती ब्रह्मणा दाय दिशा. सप्ताही आमचे नाथ बाबा भागवतात सांगतात, अरे अशक्य गोष्टी शक्य होतील, पण मनाचा निग्रह करणं फारच कठीण काम आहे. वारा बांधवेल मोठे, आग्नी प्रासवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे, परिमनात मनिष्ठे नये, आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुढे, शून्याचे मूळ डेरनरडी, परिमनाच्या वड्या निवारे, काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनाची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझेनाची तर किवी घडे. म्हणून महाराज देवाला म्हणत होते, समचरण दृष्टी विठ्ठली साजिरी, समचरण दृष्टी विठ्ठली साधू
लक्षात ठेवा. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात तेथे माझी हरी वृत्ती राव. आणि गणित सांगतो तुम्हाला मायबापा, ते गणित असे परमार्थामध्ये वृत्ती असावी आणि संसारामध्ये कृती असावी. तुम्हाला सांगू हे मन देवाच्या पायाकडे लवकर जात नाही आणि एकदा गेलं रे गेलं तर परत माघारी. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे प्रमाण सगळ्याच्या पाठीला ना मोठ्याच्या, तरी लक्ष देऊ नका म्हणजे विनोद कळल. मन देवाच्या पायाकडे जातच नाही आणि एकदा गेलं आता कोठे धावे. ऐका तुका म्हणे चित्त निवांत राहिले, साध्य प्राप्त झाल्यावर मनाला पळण्याचे विषय राहत. एका माणसाच्या लग्नाला 6 महिने झालं होतं. 6 महिन्यानंतर दोघं नवरा बायको जेवण करून हॉलमध्ये गप्पा मारत बसली. बायको नवरा म्हणजे इकडे या, तुम्हाला का गं? ती म्हणली स्वप्नात असं वाटलं नव्हतं मला, 6 महिन्यातच माझ्यावरचं एवढं प्रेम कमी होईल तुमचं 6च महिन्यात. तो म्हणला अगं असं का वाटतं तुला, गैरसमज झाला, पक्का समज झाला आहे. म्हणली लग्नाच्या अगोदर किती प्रेम करा तुम्ही माझ्यावर, 6 महिन्यात एवढा बदल. तो म्हणला बदल नाही ग, बदल नाही तर काय, लग्नाच्या अगोदर तुम्ही सारखं माझ्या मागं पळत होतात, आता तुमच्यात लय बदल झाला आहे. तो म्हणला अगं एकदा बस पकाड्यावर कोणी पळतं का, आता पळायचं कुठपर्यंत, बस पकडू सरात काय बसमध्ये उड्या आणायच्या वय. आता मला सांगा, अजून ह्याच्या जवळचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका माणसाच्या लग्नाला 4 दिवस झालं होतं. 4 दिवस बायकोणावर मी तिकडे, तुम्हाला का गं 4 रोजातच तुमचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. तुम्हाला असं का बोलते का, म्हणजे लग्नाच्या अगोदर किती प्रेम करायचे, किती घेऊन फिरायचे मला, गणपतीपुळे काय, महाबळेश्वर काय, माथेरान काय, नाही तिकडे घेऊन फिरायचे. आणि लग्न झालं 4 रोजात चकत बंद केलं. तो मला अगं एकदा निवडणूक झाल्या प्रचाराला कोणी फिरतं का, साध्य प्राप्त झाल्या साध्य प्राप्त झाल्या मनाला पळण्याचा विषय राहतच नाही ना. तसं मन हे देवाच्या पायाकडे जात नाही, एकदा गेलं रे गेलं परत माघारी. मग महाराज म्हणते आमची रचना परमामृतानं ओली झाली. रचना परमामृतानं ओली झाल्यामुळं वृत्ती भगवंताच्या पायी स्थिर झाली आणि वृत्ती पायी स्थिर झाल्यामुळं सकळही तेथे मोळाली मंग, जागेवर चला. सकाळी तेथे ओळाली मंग, सकाळी तेथे असं सकाळी तेथे ओळाली मंग, सकाळी तेथे ओळाली मंग, वृत्ती केली जळे आनंदाच्या वृष्टी केली जळे आनंदाच्या सकाळही तेथे ओळाली सकाळही ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात सकळही तेथे ओळली मंगळे. तिथं म्हणजे कुठं ऐका, ज्याची रचना परमामृतानं ओली झाली, ज्याची वृत्ती भगवंताच्या पायी स्थिर, सकळही तेथे ओळली मंगळे. जिथं भक्त तिथं देव, तिथं नामस्मरण, तिथं सगळं मंगलच मंगल असतं. 18व्या अध्यायात बरेच दृष्टांत सांगून सिद्धांताच्या वहीमध्ये हेच सांगतात. 1-2 दृष्टांत सांगतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. ऐका जे तो श्रीवल्लभ हो,
जेत भक्त कदंबो तेत सुखानी लाभो मंगळाचा. म्हणून माऊली पसायदांमध्ये म्हणतात, वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनव्रत भूमंडळी भेटूतया 12 वाद्यात पहिली ववे जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्ध अनव्रत आनंदे. ऐका मायबापा सज्जना हो परमार्थामध्ये आणि सत्संगामध्ये मिळणारा जो आनंद आहे तो संसारापेक्षा विषय आनंदापेक्षा फार वेगळ्या जातीचा आहे. एक जुनी महाराज मंडळी अण्णासारखे दृष्टांत सांगितलेले सांगतो. रंगनाथ स्वामी निगडीकर पंढरपुरात महाद्वारात कीर्तन करत असताना समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आले होते आणि रंगनाथ स्वामी निगडीकरांना कळालं की समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आलेत. मग त्यानं कीर्तन संपल्यावर सूचना दिली की समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आलेले आहेत, उद्या त्यांच्या निमाजी जो कोणी भेट घालून देईल त्याला वाटेल ते बक्षीस पैसा जमीन काय पाहिजे ते देईल. आणि ओळखू आहात म्हणून त्याने त्यांच्या खुणाही सांगितल्या. लक्षात ठेवा. पण एका ब्राह्मणानं न ओळख बसा बसा साहेब बसा या लय उशीर केला. बरं चला म्हातारपणी गणं झालं ना पोरग असू द्या काय करावं. विठ्ठल ओळखू आहात म्हणून त्यांच्या खुणाही सांगितल्या. पण काय झालं, एका ब्राह्मणानं न ओळखल्यामुळं गायीच्या गोट्यामध्ये जागा दिली होती उतरायला. अहो त्यानं कीर्तनात ऐकल्यावर म्हणलं माझ्या घरी उतरलेले समर्थ आहेत. अहो इतका आनंद झाला त्या ब्राह्मणाला. उद्या दोघांची भेट घालून देतो, मला भरपूर पैसे घेतो, जमीनही घेतो, कुशीचे लग्न म्हणजे दलिंद्रीत पार करून टाकतो म्हणला. अहो ते पळतच आलं आणि लगेच रामदास स्वामीच्या पार लोटंगण. महाराज आपण समर्थ रामदास स्वामी आहेत, मी न ओळखल्यामुळे तुम्हाला गायीच्या गोट्यात जागा दे, चला आपण माडीवर चला. ते म्हणले देव बाप्पा वाईट वाटायचं काय कारण म्हणले, अरे आमच्यासारख्या ब्रह्मचारी पुरुषाला गायीच्या गोट्यापेक्षा जागा तरी पवित्र कुठं असणार आहे. म्हणले उद्या तुम्ही कीर्तनाला मुळीच येणार नाही. त्यानं बक्षीस द्यायचं ठरवलं, मग तर येतच नाही म्हणले. ब्राह्मण जास्त गयावया करू लागला. असं करू नका ना महाराज, ठीक आहे येतो, पण एका अटीवर. कोणत्या? मी सांगेल ती मागायचं. यांना वाटलं घेऊन तर जाऊ, मागायचं आपल्या स्वाधीने. ऐका लक्ष देऊन. रंगनाथ स्वामी निगडीकरांचं कीर्तन आहे आणि समोर असे समर्थ रामदास स्वामी बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, 2 बोधस्पन्न महात्मे एकत्र आल्यावर आनंदाला पारावारणात चित्ते मीचे झाले, म्याचे प्राणी झाले, जीवमरो विसरले बोधाच्या भुली. 2 महात्मे एकत्र आल्यावर आनंदाला पारावार राहत नाही. हे पहिले सांगायलो, आताचं नाही. आता एका महाराजांनी दुसरा बघितला की डापरल्यावरच बघतो, त्याला कोणी बोललं म्हणतो वाईट वाटतं. महाराज असे संत एका जागावर जमले किती आनंद वाटायला पाहिजे, पण जमतच नाही हो. म्हणून तुम्हाला पोटतिडकीने सांगतो बरं का स्वामी महाराज. अहो परमार्थ पहिल्यापेक्षा भरपूर वाढला आहे, फक्त लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. विठ्ठल वाढ भरपूर आहे हो, संख्यात्मक वाढ आहे, गुणात्मक कुठं वाढ आहे. एकानं दुसरा महाराज किती आनंद वाढ. म्हणून तर आमचे महाराज लोक कोट्या करतात. अहो 2 संत, 2 पंत, 2 श्रीमंत कधीच एका जागेवर जमत नाहीत. 2 शास्त्री, 2 मिस्त्री, 2 कुत्री कधीच जमत नाहीत. 2 घोडे, 2 रेडे, 2 येडे कधीच जमत नाहीत. 2 व्यापारी, 2 भिकारी, 2 टकारे, 2 पुढारी कधीच जमत नाहीत. एकानं दुसऱ्याचं बघितलं की माता सोडच उठतो, कशामुळं काय मार. अहो किती आनंद वाटायला पाहिजे. मतभेद जिकडे तिकडे असू द्या, पण बाकीच्या गोष्टीमध्ये सगळ्यांनी एकत्रून आनंद उठायला पाहिजे ना. अहो इतका आनंद झाला तुम्हाला. ते जरा विमानवाल्याला विनंती, सगळे लोक तिकडे थोबाड बघायलेत, माझं कोणी बघत नाही, ते खाली करून घ्या. ते विक्षेप नका करू. हे लग्न नाही, कीर्तन आहे. बारकाले पोरं कशाला इथं काय, मी का केसावर फुगे पिणे ऐकणार आहे काय. करू नका तेवर, खाली का बरं विनंती आहे तुम्हाला. विक्षेप करू नका कार्यक्रमात, नाही तर जे विठ्ठल करून जाईन निघून मी. आधी विमानवर सोडायला येताना तर गंमत वाटायला. लग्नामध्ये ठीक आहे, कीर्तनामध्ये सगळे लोक तिकडेच बघत आहेत, मी त्यांच्या तोंडाकडे ते वर बघत आहेत. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सांगणारा ऐकण्याचा एक जीव झाला पाहिजे, तर ते बरं वाटतं. विक्षेप झाल्यावर आता मला जाऊन द्या, माझे द्या सोडून. तुम्हीच सांगा मी काय सांगत होतो. लाज ध्यानात काय हाय ध्यानात आहे समजा. म्हणजे असं अहो इतका आनंद झाला. आणि कीर्तन संपलं, त्यांना सांगितलं अहो काय पाहिजे, कुणी भेट घालून दे, काय ते पाहिजे ते मागा. अहो देवबाप्पा पळतच निघाले. महाराज म्हणले थांबा. म्हणले का? बोले म्हणले मी सांगेल ती मागायची. आणि काय मागू? काय नाही, तुम्ही त्यांना एवढंच मागा, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला त्यातला निम्मा द्या म्हणावं. देवबाप्पा तर गारच झाले. अया गृहस्थ आश्रमीची अडचणी या ब्रह्मचार्याला सांगून काय फायदा आहे का म्हणले. बरं त्यातला निम्मा आनंद घेऊन 1/4 जावायला हुंडा देता येईल का, बस्ता बांधता येईल का, भांडे घेता येतील. पण म्हणले तर मागू. काय पाहिजे महाराज? काय नाही, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला त्यातला निम्मा द्या.
रंगनाथ स्वामी निगडी करायच्या लक्षात आलं ही बुद्धी या ब्राह्मणाची नाहीच. मग त्यानं समर्थाकडे बघितलं आणि विचारलं महाराज तुम्हाला वाटतं ब्राह्मणाचं कल्याण करावं. मग त्याने सांगितलं देव बापा अरे फुकटचा आनंद घेऊन तुम्ही काय करणार आहेत. पैसा जमीन काय पाहिजे असेल तर मागं द्यायला तयार आहे. त्यावेळेला ब्राह्मणाच्या डोक्यात प्रकाश पडला. अहो रंगनाथ स्वामी निगडीकरांना जर चिक्कू म्हणावं तर पैसा जमीन भरपूर द्यायला तयार आहेत. बरं उदाहरण म्हणून तर फुकटचा आनंद देत नाहीत. बहुतेक आनंदच काहीतरी जास्त किमतीचा असते. तुम्हाला महाराज काही नको आनंदच द्या. अहो ज्यावेळेला त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ब्राह्मण ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झाला त्यावेळेला कुशीचे लग्न नाऱ्याचे म्हणजे सगळंच विसरला. विठ्ठल कारण त्याची अवस्था तशी झाली होती. सकळ इंद्रिये झाकली मूठ 1.25 लाखाची. काय सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप ओतिले स्वरूप माझी तया. ऐका मायबापा ब्रह्मानंद प्राप्त झाला साध्या आनंदाला कोण विचारतो. तुमच्या माहितीतली गोष्ट सांगतो. मीराबाईच्या घरी भरपूर दासदास्या कामाला होत्या. एका दासीच्या मुलाने मीराबाईला बघितलं आणि त्याच्या मनातच विचार निर्माण झाले लग्न करणार मीराबाईबरोबर. बघा दुर्बुद्धी कशी आहे. कामावालीचं पोरगण राजाच्या पोरीसंग लग्न करायचं स्वप्न पाहते. 5-6 महिन्यांनी काळजी करून त्याची तब्येत खराब झाली. एक दिवशी त्याची आई म्हणते काय झालं रे तुम्हाला. आई माझी इच्छा आहे मीराबाईबरोबर लग्न करायचं. ऐकल्यावर थोड्या वेळ बेशुद्धच पडली ती. पुन्हा शुद्धीवर आल्यावर म्हणली माझ्यापाशी म्हणलं असतं म्हणणार वर दुसरीकडे कुठं म्हण नको दोघाला मारून टाकते. तर तो मला लग्न तर मीराबाईबरोबरच करणार आहे. आता ही म्हातारी मुलाच्या प्रेमापोटी तिची तब्येत खराब झाली ना हो काय करावं कळा ना. एक दिवशी मीराबाई म्हणलं मावशी काय झालं काही नाही सांगाच. तिनं हट्टच धरला. मग म्हातारी असं घाबरत म्हणते काही ना आमचा मुलगा म्हणतोय तुमच्याबरोबर लग्न करायचे. मीराबाई म्हणलं एवढीच अडचण नका टेन्शन घेऊ उद्या घेऊन येताला मी लग्न करायला तयार आहे. बरं आहे का ताप. आता म्हातारीला राग येण्याच्या ऐवजी निर्णय दिला म्हणजे मीराबाईंना समोर उभं केलं त्या मुलाला त्या म्हातारीनं. मीराबाई म्हणलं माझ्याबरोबर लग्न करायचं हो उद्या तयार पण एक अटीवर. कोणत्या. आज रात्रभर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तू एकाग्र चित्तानं भजन करायचं. तू जे एकाग्र चित्तानं भजन केलं उद्या लग्न करायला तयार आहे. कमी जास्त झालं तर माझ्याशी गाठ आहे. एवढी तर रात्र काढायची म्हणला. महाराज बटला भजन करा ब्रह्मानंदी लागली टाळे कोण द्या ते संभाळे म्हणून नामस्मरणामध्ये तल्लीनता असावी चिंतनामध्ये तद्रुपता असावी आणि ज्ञानामध्ये एकता असावी. तुम्हाला माहिती रात्रभर भजन एकाग्र चित्ताने केलं तुझ्या लग्न किती वाजता झालं नाही झालं का. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सैता पालटी काया राणी ध्याता पंढरी राया मना पंढरी राया काय गोरणे चला काय धनादन चालू दे. आता का आपण नवे नाहीत कुणी. एकदा इंगळे वाजवले का पुन्हा सगळे वाजवाय जमतात. विठ्ठल ध्याने ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काय. कशाचा परिणाम आहे महाराज. कीर्तन चांग ओ यांग ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली विषय विसर पडिला. जाऊ द्या बरंचसं चिंतन सांगायसारखे नाही. असे संत महात्मे असल्यावर महाराज चिंतन मलाही सांगावं वाटतं पण जरा कॅसेट पलटी करतो लय मावा पडल्यासारखा झाला आहे जरा. आता खरं सांगू का मामा गोष्टी मला सुद्धा आवडत नाहीत.
पण लोकांसाठी सांगावं लागतात. कुंभार मडके घडतं पण माती नाही खात. विठ्ठल विठ्ठल. जसा ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर लोकाला विसर पडतो तसा बऱ्याच लोकाला विसर पडतो. पण ब्रह्मानंद प्राप्त झाल्या मग जो मोले मदिरा पिऊन ठाये तेने मदिनाचे गाये. मद्यपान करणारा सुद्धा विसर पडतो. आहे का? एक पेताड असं सडकेच्या कडीनं पायी चाललं होतं. बरंचसं पुढं गेल्यावर ते लघवीला बसलं आणि लघवीला बसलं त्याला उठताच आहे ना बघा. फार वाकडं झालं. माझ्याकडे लक्ष दे इतकं वाकडं झालं. लागलं मोठ्यावर गावातले असे 4-2 कार्यकर्ते महाराष्ट्रासाठी चालले होते. ते गाडी उभं केली. म्हणजे काय झालं? हे सरळच होत आहे ना म्हणलं. फार वाकडा झालो. त्यांना त्या आली गाडीत टाकलं नीट रुबील नेलं दवाखान्यात. मग डॉक्टरनं बघितलं तपासून. काय झालं म्हणले साहेब घाबरायचं नाही. कमाले म्हणलं डॉक्टर साहेब तुमची मला सरळ होता येत नाही. फार वाकडा झालं. तुम्हाला काय झालं नाही? डॉक्टर म्हणलं काय झालं नाही. चुकून तुमच्याकडून नशेमध्ये काय झालं पॅन्टचं बटन शर्टाला लावण्यात आलं आहे म्हणजे. आता हितालं बटन हिथं लावल्यावर ते पेताडाला कसं उभं राहायचं. आता काय अवघड खेळ आहे म्हणा. आमच्याकडे एक डॉक्टर आहे नाव सांगत नाही. कुणी आल्यावर चौकशी करते. हे दारू पितो हे सगळ्याला माहिती पण लईच हुशार आहे. लईच हुशार आहे. बऱ्याच लोकांचा फॅमिली मेंबर आहे महाराज. लई हुशार आहे ते. पण एक दिवशी जास्तच पेला असेल. मग श्रीमंत घरचा माणूस पालकुरचा फेटा घातलेला अंगठ्या पिंगट्या पाटीलच तो खानदानी गेला नेमकी त्या डॉक्टर म्हणजे डॉक्टर साहेब जरा तब्येत बरोबर नाही. डॉक्टर म्हणले बसा. तो म्हणला बसतो. पण ते म्हणले डॉक्टर म्हणले पाटील साहेब ह्या वेळेला काय तुम्हाला नुसत्या गोळ्या देऊन भागणार नाही हो. इंजेक्शनही द्यावं लागेल. पाटील म्हणले द्या मग. म्हणले दंडामध्ये नाही हो कमरेमध्ये टोचायचं. झोपा टेबलवर असं आडवं झोपवलं डॉक्टरने पाटलाला. घेतलं इंजेक्शन आणि दिलं. हे म्हणले उठा. हे बटलं उठून म्हणले झालं का? म्हणले हो. ते पाटील म्हणले डॉक्टर साहेब काय तुमचा आज साफ झाला पहिल्यापेक्षा. इंजेक्शन दिल्याला कळालं सुद्धा नाही. कारण त्यानं धोतराच्या कंबरपट्यातच खवलं होतं. इतकं पेलं होतं त्यालाच माहीत नाही कुठं टोटलं ते. आता ते कंबर कुठं राहिलं ते धोतरातच खवल्यावर काय कळणार आहे त्याला. मी म्हणतो जाऊ द्या तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या. वाईट वाटतं महाराज. बरं ह्यांच्या घुगे साहेब यांच्या नादी लागणं मी गुन्हा आहे हो. एका माणसाचं दाढ दुखत होतं दाढ आणि ते गेलं दाताच्या डॉक्टरकडं. मला साहेब दाढ दुखते. पण डॉक्टरनं बघितलं. ते म्हणले साहेब दाढ किडकी झाली काढावं लागेल. ते म्हणलं नको साहेब मला लई भीती वाटते. डॉक्टर म्हणला 0 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला नकोच. पण डॉक्टरला माहीत होतं दारू पिते म्हणून. डॉक्टरने दारूची बाटली मागवली. गिलासात वतली घ्या म्हणला साहेब. पेलं ते. आता वाटते की भीती अजून थोडी वाटते म्हटलं. अजून घ्या आता वाटते का? अजून थोडी वाटते म्हणलं. अजून घ्या आता वाटते की म्हणतो अजिबात नाही. बघतो म्हणलं माझ्या दाताला कोण हात लावतोय त्या डॉक्टरलाच. आता काय बोला अशा माणसाला. अहो 2 पेताळाचे सडकेच्या कडेने चालले होते. सडकेच्या कडेला विहीर होती. चंद्र असा माथ्यावर आलेला होता. एका माणसानं असं डोकावून बघितलं. ते चंद्राचं प्रतिबिंब त्याला पाण्यात घेतलं. दुसऱ्यानं म्हणतो इकडे. मला का? चंद्र हिरीत पाडा म्हणला. दुसरा म्हणतो मरुदीन मला काय करायचं आहे? तुम्हाला त्याला काढलं पाहिजे. म्हणलं तुला काय घेणे? अरे म्हणलं माझे वडील एकटेचे शेतात अंधारात भीती नाही वाटायची म्हणला. मग त्यानं बकेट आणलं आणि पाण्यामध्ये सोडलं. आता पाणी स्थिर होतं तोपर्यंत प्रतिबिंब दिसत होतं. पाण्यात बकेट आदळलं ना मग ते पाणी असं हलू लागलं की ते प्रतिबिंब हलायचं. हे दुसऱ्याला म्हणतो अरे चपळ आहे म्हणला. बकेटमध्ये बसतच नाही म्हणला. बरं ते नाते सोडू ना तो. बकेट भरलं आणि ते वाढायला गेले. बकेट अडकलं कपारात. ते काय निघाना असा पाय ताणून धरायचे. 1 2 3 झटका द्यायचे. पण तरी निघाना म्हणले जरा जोरात. 1 2 3 झटका दिला आणि दावत तुटलं का नाही. दोघं उताने पडले. चंद्रा दिसला माथ्यावर. हे म्हणते एका झटक्यालाच वरी गेला म्हणला. अरे तो कधी पडला आणि कधी काढला. विठ्ठल जशी पेणाऱ्याची अवस्था होती तशी ब्रह्मीभूत
काय नाही आता मी बी उरकत घेतलंय पुचाड्या शेंडी काढी व तुमची बिन माझी बी बेजारी करून घेण्यापेक्षा कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचा प्रयत्न सुरू केला आहे. महाराज म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा. आणि असे भक्त जिथं असतात तिथे देव असतो. तुका म्हणे जे देवचे भक्त राव. तुका म्हणे जे देवचे भक्त राव. हे तुका म्हणे देवचे भक्त राव. अरे तुका म्हणे तुका म्हणे देवचे भक्त राव. तुका म्हणे देवचे भक्त राव. लय बोलू नका. तुका म्हणे देवचे भक्त राव. तुका म्हणे देवचे भक्त राव. तिथे नांददेव संदेह नाही. तिथे नांददेव संदेह नाही. सकळ इथे ओळखी मग. सकळ इथे ओळखी काय नाही काय करतो मामा आता एक 10 मिनटं उभाट्या प्रवचन करतो म्हणजे आपलं भजन वाजा करून काय बेजारी होई लागली सगळ्याची. शेवटच्या चरणात महाराज सांगते तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. नांदे शब्द ध्यानात ठेवा. देव तुमच्या आमच्यामध्ये असे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे. उदाहरण तारेमध्ये लाईट असे पण ट्यूबमध्ये नांदे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमच्यामध्ये असे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे. जिथं भक्त तिथं देव. जिथं एक लहान मुलगा आषाढी वारीमध्ये हरवला. आमचे स्वामी महाराज चालले ते पोरगं रडत होतं. म्हणले का रे बाबा रडतो. आई बाबा कुठे आहेत. तो मला धर्मशाळेत आहेत. आई म्हणले धर्मशाळा कुठे. म्हणला जिथं आई बाबा आहे तिथं आहे. म्हणजे जिथं धर्मशाळा तिथं यायची आई बाबा. जिथं आई बाबा तिथं तसं जिथं भक्त तिथं देव. एक मुलगा विद्यार्थ्याला खूपच त्रास द्यायचा शाळेत. सर म्हणले उठ विनाकारण विद्यार्थ्याला त्रास देऊ. तुला कळतं का नाही रे काही. तुझ्या वडिलाला सांगतो घरी गेल्या. तुझं घर कुठे आहे. तो म्हणला आमचं घर हलवायच्या दुकानासमोर आहे. आणि सर म्हणले हलवायचं दुकान. म्हणलं आमच्या घरासमोर आहे. दोन्ही कुठे आहेत. म्हणला समोरासमोरच आहेत. म्हणला ही असलेली लेकरं उलटं काय अजून सांगतो मार्मिक गोष्टी असतात. एक पोरगा असंच उलटं सुलटं बोलायचं सरला. असं मारलं का नाही ते सरनी आलं घरी रडत. वडील म्हणले काय झालं रे. सरनी मारलं मला. काय बोललाच उलटं सुलटं चाबऱ्यावणी. म्हणलं नाही. त्याने विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तरी मारलं. ते म्हणले तुझे शिक्षक पागल आहेत का. योग्य उत्तर दिलं तरी मारायला. तुला काय विचारलं होतं. काय नाही बाबा. सर मला काय म्हणले लिंग किती आहेत. मी त्यांना सांगितलं 3 लिंग आहेत. मला म्हणले शब्बास. माझ्या पाठवून हात फिरायला. म्हणले सांग कोणते कोणते. म्हणले स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसक लिंग. पुन्हा मला म्हणले शब्बास आणि सांग उदाहरणार्थ. मला उदाहरणार्थ ती शाळा तो फाळा आणि ते शिक्षक. हाणून घेऊ आता तुमच्याकडे. व्याकरणच कळत नाही तर काय सांगा. अरे आता गुरुजीला नपुसक लिंगात टाकल्यावर का पाया पडते न गुरुजी. आता काय बोला असं. अहो तुम्हाला सांग असं म्हणल्यावर ते शिक्षक म्हणले लय चाबरेवणी बोलतोस. तुझ्या जन्मकाळीचा गुन्हा आहे का. तुझा जन्म कधी झाला सांग बरं. ते पोरगं म्हणलं माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे. पण ते कार्टेलही विचित्र होतं. ते म्हणले सर तुमचा. तो म्हणला रविवारी झालेला आहे. ते म्हणला हाट खोटं बोलतात. ते म्हणले का. म्हणला रविवारी सुट्टी असते ना. ही आटली विचित्र लेकरं हो. आता काय बोला आटल्या माणसाला. अहो मी साऱ्या महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. मला एक असा अहंकार होता की मी बोलायला लयच हुशार आहे असं वाटत होतं म्हणून. एका गावात एवढीशा पोरांनी फसवलं. एक पोरग म्हणते इंगळे महाराज. म्हणलं का रे अर्धा तास वेळ आहे कीर्तन आहे. म्हणलं हो. मला चला चहा घेऊ. म्हणलं घेत नाही पित्ताचा वगैरे त्रास आहे. दूध म्हणलं आपल्याकडे चला. नेलं हाताला धरून ओढीत आणि दारात अशी म्हैस बांधली. हे बघा म्हणलं म्हैस आहे आपल्याकडे दुधाला काय कमी नाही. मी त्या पोराला सहज म्हणलं हे म्हैस दूध देते. म्हणला नाही नाही. म्हणलं मग ती देत नाही आपण काढावं लागतं. म्हणलं एवढंसं पोरगं मला असं बोलतं आहे. अरे मी म्हणलं लय चाबरीनं बोलतो. शाळेत जातो का. म्हणला जातो ना. मी म्हणलं कितवीत आहे. म्हणला 9वीत आहे. मी म्हणलं वाटत नसणार रे. म्हणला मग मोजून बघा की 9वीत. तसंच जिथं भक्त तिथं जेव. जाऊ द्या नाही विनोदानं पडलं तर प्रमाणानं सांगतो तुम्हाला. हरी तेथे संत
हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे हरी. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे हरी. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे हरी. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत संत तेथे हरी. हे ऐसे वेदचारी बोलताती, ऐसे वेदचारी बोलताती, हरी मुखे गाता, 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 हरी मुखे गाता. ऐसे वेदचारी बोलतारे, ऐसे वेदचारी बोलतारे. हरी मुखी गाता, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता बली देता. हरी मुखी गाता, हरी मुखी गाता, हरी मुखी गाता बली देता. हरी तेथे संत संत तेथे हरी, ऐसे वेदचारी तुका म्हणे जेथे वशे भक्तराव तेथे नांदे देव. एक ब्राह्मण द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी तपश्चर्या करत होते. लक्ष देऊन ऐका. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, देव बाप्पा इथं किती दिवस भेटले तरी तुम्हाला देव भेटेल, देवाची भेट घ्यायची का? पैठणला जा. नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीखंड्या रूपाने काम करतात. देवबाप्पा तिथं आले. नाथ महाराजाला विचारले, श्रीखंड्या कुठे आहे? येईल म्हणले पाणी घेऊन. भगवान तिकडून आले तर ब्राह्मणानं पायावर लोटांगण घातलं. देवाला वाटलं ह्या माणसानं ओळखलं आपल्याला. भगवान मागच्या रूममध्ये गेले आणि अदृश्य झाले. ब्राह्मण रडू लागला. नाथ महाराज म्हणले, काय झालं काय झालं काय विचारता महाराज? हा श्रीखंड्या दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी भाई हारी कावडीनी. त्या ब्राह्मणाला तसं नवल वाटलं. धन्य दिवसाचे दर्शन संतांचे, ते प्रमाण म्हणायचं नाही. म्हणलो बिन ध्यानात येतं, पण ती सवय लागल्यामुळे येतच तोंडाला. तर काय करावं त्याला. धन्य दिवस आजे दर्शन संतांचे, नांदे तेथे नाही. काही लोक निघून महाराज बस करा. काय पल्ला लावला तुम्ही? देव भक्ताच्या घरी नांदतो. भक्त झाले म्हणून काय झालं? देवाला कोण काम सांगत असतं? कोण काम सांगते? न सांगता करे सर्व काम. एक लक्षात ठेवा, देव भक्ताच्या घरी न सांगता काम करतो आणि पुन्हा बिना पगारी आहे. आता तुम्ही आम्ही शेतकरी आहेत, तुमच्याकडे काय हाल आहेत माहीत नाही. आमच्याकडे 12 महिन्याचे पैसे अगोदर द्यावे लागतात. 60,000 रुपये साला, आता 72,000 रुपये झाले. आणि पैसे 12 महिन्याच्या आधी देऊन नोकरं सांगून काम करीत नाहीत. हा बिना पगारी न सांगता काम करतो. अलीकडे एका माणसाला मला, इकडे तुम्हाला काव महाराज? म्हणलं आपल्या आश्रमात राहून सालानी. साल 12 महिन्याचे. तुम्हाला साल माहिती आहे तुम्हाला काय? मला नाही. 60,000 रुपये द्यावं लागतात. मला देतो. मला 12 महिन्याचे पैसे अगोदर द्यावं लागतात. मला अगोदर देतो. पण त्याला थोडी कामाची यादी द्यायला लागेल, हे करावं लागेल ते. तुम्हाला इंगळे महाराज तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. आपल्या 2च अटी मान्य करावं लागतात. मला आता कुठली अट रे तुझी? पहिली अट म्हणला झोपेतून उठल्याबरोबर जेवायला लागतं. मला दिलं आता, मला कामाचीच गरज होती. म्हणलं दुसरी अट म्हणला जेवलं की झोपावं लागतं. ह्याच्यासाठी 60,000 होतो. खाऊन झोपा काढायच्या. काय लबड्या हो, आता काय सांगा तुम्हाला. अहो एका पाटलाकडे गडी राहिलं, 60,000 रुपये घेतले, 15 ते काम केलं आणि गेलं पळून. मला काय घाबरलं.
आता 15-20 दिवसात पैसे संपल्यावर आलं बा हाज्या मजा करून पाटलाच्या थोड्या जीवा आला. पाटील म्हणले काय मूर्ख माणूस आहे, 12 महिन्याचे पैसे अगोदर दिले, महत्त्वाच्या टायमाला काय पाटील म्हणला अचानकच आजारी पडलो म्हणला. एवढं टेन्शनमध्ये सांगायला की ते पाटलाचाच BP वाढायला. पाटील म्हणले आजारी पडला तर निरोप द्यायचा, कोणाच्या हाताने सूचना निदान मिस कॉल तरी मारायचाच ना. मला मिस कॉल शब्द मुद्दाम वापरतोय कारण सध्या 50% मोबाईलधारक मिस कॉलवाले आहेत आणि मोबाईल इतकं वाटोळं कशाचंच झालं ना, कशाचंच नाही. तुम्हाला खरं सांगू का महाराज, अनाधिकारी माणसाच्या हातात वस्तू गेली त्याचं महत्त्व राहत नाही. अहो लई येडपट माणसाकडे मोबाईल आता काय सांगा तुम्हाला. आमचा एक भजन्या बिडला ते असं गळ्यात रबलाचं दावा अडकीतं, ते प्लास्टिकचं खिशात मोबाईल होतं. मला एके दिवशी जालना रोडला भेटलं. मी म्हणलं अरे परवा दिवशी तुझा मोबाईल लागतच नव्हता. तो मला ॲव्हरेजमध्येच नव्हतो. कशाला वापरावं मोबाईल, ॲव्हरेजमध्ये नव्हतं. म्हणलं काय बोला अशा माणसाला. अहो एका माणसानं मोबाईल घेतला, ते माजलगावचं आमचे भजने लावल्यानंतर एंगेज आल्या म्हणतात ना, कृपया या मार्गावरील सर्व लाईन व्यस्त आहे, थोड्या वेळ डायल करा. त्यानं ते तसं लावलं आणि तिकडून आवाज आला. ते म्हणतो ए मावशी तुमची मग ओळख नाही काय नाही, तुम्ही मध्ये मध्ये काऊन बोलता हो. म्हणलं काय झालं, ते म्हणलं फोन दुसऱ्याला लावतो आणि ती बायच बोलते. म्हणलं आपल्या ओळखीची बी नाही ना. म्हणलं आता काय बोला अशा माणसा. अहो एवढं टेन्शनमध्ये सांगतो. मला औरंगाबादला गेलो, औरंगाबादचे डॉक्टर म्हणले ताबडतोब पुण्याला जा. मालक म्हणले काय म्हणतो. म्हणलं मग मालकाचाच BP वाढायला एवढं सांगायला ते. आणि पुण्याला गेलो, पुण्याचे डॉक्टर म्हणले ताबडतोब मुंबईला जा. आणि मुंबईला गेलो, मुंबईचे डॉक्टर म्हणले शेवटचा पर्याय अमेरिकेला जा. पण अमेरिकेच्या डॉक्टरने ज्या वेळेला सर्व तपासण्या केल्या ना, पण त्यानं स्पष्ट सांगितलं मला इकडे तिकडे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही काय करा, आता होईल तेवढं घर जवळ करा. मालक म्हणला तुला नेमकं होतं तरी काय. म्हणलं झोपी गेल्यावर दिसतच नाही. आणि दुसरं काय टकाटक दांड्या मारायचे धंदे हो, पैसे घेऊन लबाडे. आता काय करावं वाटलं माणसाला हो. लय अवघड आहे आता काय सांगा. पत्ते खेळत बसतात पत्ते, पण कामाला येत नाहीत. उन्हाळ्यात दिवसात आता बघा एका माणसानं म्हणलं इथं पत्ते कुटण्यापेक्षा आपल्या आश्रमात एवढं सालानी महिन्याने ये. तुम्हाला महाराज काय महिना देईन, काय महिना देणार तुम्ही. मला काम काहीच नाही बघा, झाडाचं गार्डनिंग आपलं कटिंग वगैरे करायचं आणि पाणी द्यायचं, खाऊन कपडे लत्ते. 2000 रुपये महिना देईल तुला. आणि तुझं काम आवडलं तर 1 वर्षानं तुला 3000 रुपये महिना करीन. आणि खरंच तुझं काम जर स्वभाव आवडलाच तर 2 वर्षानं तुला 5000 रुपये महिना नक्की देईल. मग कधी येतो कामाला. मला 5000पासून. अहो काय माणसं महाराज लबाड्या आता लयच अवघड आहे. अहो एका पाटलाचे 3 गडी पळून गेले, म्हणजे साहित्रिक 18, 1,80,000 बोंबले. पाटील म्हणला जाऊ द्या जमीन पडक पडली तरी चालेल. पण त्या गावात एक असं फिरायचं माणूस आला आणि त्याला कळवलं होतं पाटलाची गडी पळून गेली. ते म्हणलं पाटील तुमच्या गडी पळून गेलीत. पाटील म्हणले कोणी सांगितलं तुला, सुट मला गडी ठेवायचं नाही काहीच घेत. तुम्हाला असं नाही पाटील तुम्हाला गरज आम्हाला. पाटील म्हणला हे बाबा राहूस तर असंच म्हणतात, पण पैसे घेतले की पळून जातात. असला माणूस नाही लागत, एका जागेवर राहणारा माणूस पाहिजे. तुम्हाला मग मलाच ठेवणार, मला एका जागेवर राहायचीच आवड आहे. ह्याच्या अगोदर मी 10 वर्ष एकाच जागेवर होतो ना. पाटील म्हणले कुठं. म्हणला जेलमध्ये. तू सुट बरं म्हणले, तू काय थांबू नको म्हणले. तर हे असले माणसं हो. आमचा देव तसा नाही, न सांगता करे सर्व काम. पण कुठं असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे, ज्याची रचना परम तिथं न सांगता काम करतो. आता काम करण्याचे प्रकार तू सांग कामी, ऐक्यो कामी, आघाव कामी, काही नुसते ऐक्यो कामी. काय पण इकडे का रे आमचे गाणारे लोक आहेत ना, तिथं पर्णकुटीवर बसलेले आहेत. त्याला मला इकडे बोललेले भजन सुरू करायचं. अंध बरोबर बोलून हे पोरगं इथंच म्हणतं, तिथं नसले तर अरे तिथंच आहेत. मी तिथूनच आलो ना. आता मग तू कुत्रा असलं तर, मग चावलं तर, मग इथंच मर, कशाला कुठं जातो. नाही तर म्हणत नाही काम करीत नाही. हे ऐकव कामे काय आघाव कामे असतात. आघाव एक जणाची म्हातारी आजारी पडली होती, त्याचा नोकर चालला होता औरंगाबादला. तो मालक मला रंभव तो काव साहेब औरंगाबादला चाललं ना तू, अमक्या दवाखान्याच्या पुढे जी मेडिकल आहे ना, तिथून आमच्या म्हातारीची औषधाची बाटली घेऊन ये. त्यानं औषधाची बाटली आणली ना, 2.5 मीटर कपडा घेऊन आला. तो म्हणला साहेब हे औषधाने कपडा. म्हणले कपडा कशाला. म्हणला मला काय वाटलं म्हातारी जिवंत असली तर औषध पाजावं आणि मेली असली तर कापड घेऊन जावं, जवळ आहे का या जा जाण. म्हणजे आघाव कामे. आता काय सांगावं. आणि काय नुसते सांग कामे असते, सांगितलं तेवढंच करणार. सासू नसून मला सांगितलं हे पोरी इकडे का तुम्ही. ती कवा त्या अगं मी शेजारी नुकून जाऊन येते, पाथेला दूध आहे मांजरीने पिईल बघ. ती म्हणली नाही पिऊन देत जा. बिनधास्त सासू बाहेर गेली बघा. आणि सुना देखत कुत्री घरात आली, सगळं दूध पिऊन गेली. सासू आल्यावर बघ तिथं पातेला रिकाम ती मग ती पातेल्यातलं दूध गती मग ती पेली माय कुत्री. आणि तुला म्हणले नव्हतं का माय मांजरीचंच म्हणलात. म्हणले तुम्ही कुत्रीचं कुठं नाव घेतलं होतं. मी मांजरच बघत बटले आणि कुत्री कसाला हाणू म्हणले. म्हणजे हे सांग का मी. आमचा देव तसा नाही, न सांगता करे सर्व काम. पण असे भक्ताचे घरी तुका म्हणे जेथे वसे भक्त राव, तेथे नांदे देव संदे नाही. सकाळी तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या विठोबा रखो माझे. Rasumayi,
अमृते रसना ओला भली मनाची राहिली वृत्ती पायी सकळ हे तेथे ओळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या यथामती धावका धावते वेगात संकल्पित वेळेच्या आत वारकरी संप्रदायाच्या नियमाने शब्दाशी भावार्थ संपवलेला सेवा या ठिकाणी संपली अशी धरून चाला. हे तुमचे माझे सगळेच आपलं व्यवस्थित राहून जाईल. वातावरण सगळ्याला सांगायची गरज नाही, तुमच्या सगळ्याच्या लक्षात आले. पण सगळे आता संबंध जवळचे असल्यामुळं एकमेकावर नाराज होण्यापेक्षा आपलं मजेत आनंद लुटणं महत्त्वाचं आहे. मगाशी सांगितलं परम अमृत म्हणजे कोणतं अमृत? अमृताचं की नाम अमृत आहे, ज्ञान अमृत आहे, चंद्र अमृत आहे, कथा अमृत आहे, अलीकडे काळातलं बाळ अमृत आहे. विठ्ठल विठ्ठल. भावार्थ रामायणामध्ये आलेले प्रकार तृप्त्यामृत सुतृप्त्यामृत. हा महाराज तृप्त्यामृत 33 कोटी देव सेवन करतात म्हणून त्यांना भूक लागत नाही. स्वतःअमृत अप्सरा सेवन करतात म्हणून सर्वांगाने स्वादिष्ट असतात. अहो सुसुप्त्यामृत हाती सेवन करतात म्हणून ते डुल्लत चालतात. उन्मत अमृत हे राक्षसी सेवन करतात म्हणून ते उन्मत असतात. जाऊ द्या, कोजागिरी पूर्ण आपण चंद्राचं अमृत घेतो. महाराज म्हणतात ते अमृत पिऊन आपलं कधीच कल्याण होणार नाही, कारण जय लोकीचा चंद्र क्षयरोगी. अरे ज्या चंद्राला क्षयरोग झालेला आणि ते अमृत पिऊन कधी कल्याण होईल? मग सगळ्यामध्ये श्रेष्ठ अमृत जर कोणतं असेल ना ते नाम अमृत आहे. आणि ते नाम अमृत फक्त वारकऱ्यांना मिळतं. नाम अमृत गोडी वैष्णवाला दिली, योग्या साधली किंवा याचे देही घडे देवाचे भजन या नैवेद्यामध्ये ते सेवन करता येतं. म्हणून सर्वांना विनंती आहे, पवित्र असा नैवेद्य मिळाला, पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला, पवित्र अंतकरणाने परमार्थ करा. आणि तीन आधारम नाविचारानं वागू नका, मद्यपान करू नका, मांसाहारी बनू नका, भावी पिढी बिघडू नका, संसार उद्ध्वस्त करू नका. विनंती करतो. थांबतो. माऊलीचं भजन होईल, 2 मिनिटात भैरव होईल. उद्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषा सांगितल्या जाईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कल्पना आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या महाराजांच्या कृपेने पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश जिकडे फिरतो मराठी भाषा कळते. 25-30 वर्षापासून 30 कॅसेट बाजारात उपलब्ध आहेत. बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये कीर्तन आहेत, इंटरनेटवर असतात. आणि 1988 पासून आधी सगळं शिकवी जावं माणसाला, कोणतं काय करायचं ते सगळ्याला माहिती. 1988 पासून विनोदाचे पुस्तक महाराज लोकांना माहिती. सगळ्या आमच्या महाराजाला विचारा. विनोदाचा उगमच वारकरी संप्रदायामध्ये आधी इंग्लंड पुन्हा सगळे झालेत, लक्षात ठेवा. जे महाराज जे कॅसेटवर जे महाराज तुम्ही आता जे जेवढे असतील ना तेवढे का सांगतात असा दावा नाही, पण सगळे कॅसेटवर आणि त्या पुस्तकावर विनोद सांगतात. होय, हे 30 वर्ष झालं ना बाजारामध्ये भांडवल. आता 6 पुस्तकाचं एक केलं आहे. सुट्टे करा म्हणजे लोक मला. मग 50 रुपयाला एक पुस्तक व्हायला म्हणजे 300 रुपये चालले. 3 पुस्तकं 6 पुस्तकाचे. आता 6 पुस्तकाचं एकच मोठं केलं, 250 पेजेचं, 200 दृष्टांत, 250 पेजेचं आहे आणि 200 दृष्टांत आहेत. आणि किंमत आहे 170 रुपये. तरी वरले 20 रुपये वजा जाता. फक्त 150 रुपयाला मिळणार आहे. एक 50 पुस्तकं विनोदाचे माझ्याबरोबर आणले. ते बाजारात तुम्हाला कुठे मिळणार नाही. प्रमाण विनोद आणि तात्पर्य, त्याला ओवी, ज्ञानेश्वरीची, भागवताची, सगळ्या संतांची प्रमाणाशिवाय दृष्टांत तुम्हाला सापडणार नाही. म्हणून प्रत्येकानं संग्रह ठेवण्यासारखी गरज आहे. आणि आज हसायची गरज आहे. सगळे लोक क्लबमध्ये जातात, पैसे भरतात आणि डुप्लिकेट हसतात. हसणं बिंबीच्या देटापासून असावं म्हणून ते 50 पुस्तक आणले. 150 रुपये कमी. ज्यांना पाहिजे असेल इच्छा असेल डाव्या साईडला जेनिवा गाडी उभी आहे, गाडीकडे जा, ते पुस्तक संग्रह ठेवा. हे बाजारात तुम्हाला कुठंच मिळणार नाही. आणि दरवर्षी मी डायरी काढतो, वैष्णव रोजनीशी, गुढी पाडवा ते पाडवा. कारण अजूनही लोक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नाचतात. नवं साल सुरू झालं म्हणून. नाचू नका असा दावा नाही, पण हिंदूचं साल कधी सुरू होते? गुढीपाडव्याला. आता हिंदूलाच हिंदूचं कळत नाही म्हणजे टावर खालीच रेन नाही. ह्याच्यापेक्षा वाईट कोणते? अरे दुसऱ्याचा नंदीवाला आलं कुंकू लावून पाय पडतात आणि घरच्याला ठोका देऊन नांगराला झोपतात. आपलंही महत्त्व लोकाला कळावा म्हणून पंचांगाचं आहे ते खिशातलं. आणि ते सगळं माहिती जी पंचांगात माहिती नाही, विवाह मुहूर्त, वास्तुशांती, सगळं तिथी मिती, पुण्यतिथी, जयंती, चित्रीकरणाचं माहितीचं पंचांग संपर्क पत्ता आहे आमचा त्याच्यावर. आणि त्याची किंमत आहे 20 रुपये. मग 100 डायऱ्या बरोबर आणले. ज्यांना डायरी पाहिजे, पुस्तक पाहिजे, गाडीकडे जा आणि ते पुस्तक संग्रह ठेवा. तुमचा 100% फायदा आहे. आणि माझा थोडासा फायदा म्हणून आग्रह करतो. काय फायदा? सगळ्या महाराष्ट्र लोकांना माहिती आहे. आमचे मगर महाराजांनी बरंच काम केलं. आमचे अण्णा पाटील शिवरकर, गवळी शिवरेकर आलेले आहेत. बरीच मान्यवर मंडळी, शिवरचे सगळे संत म्हणता येतात. दरवर्षी पुस्तकाच्या पाठीमागं चित्र दिलेले महाराज. मी आत्तापर्यंत कीर्तनात घेतलेली देणगी याच्यात मिळालेले पैसे सगळ्या आश्रमामध्ये घालतो. कोट्यावधी रुपयाचा आश्रम, 2 एकरमध्ये ट्रस्ट, 3 मुलं आहेत मला. मी ब्रह्मचारी नाही, पण समाजाचा पैसा समाजासाठीच खर्च करायचा ही त्या ईश्वराची कृपा आहे. करणे कन्न करणे अवघी तोची जाणे, विश्व चळते देणे परमात्म्याने. अहो झाडाचं पान ज्याच्या सत्यशिवाय मी कोण करणारा? फक्त माझ्या हातून होतो हे आनंद आहे.
आणि मंदिराच्या पाठीमागं पुस्तकाच्या पाठीमागं सगळे चित्र दिलेले, सगळे गणपती मंदिर आहे, राम लक्ष्मण सीता विठ्ठल लोकमान्य तुकाराम महाराज, गरुड, हनुमान, राधा कृष्ण, भगवान शंकर, छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर आहे. आणि महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे गुरु शिष्य मंदिर. खाली 10 बाय 10 वर 10 बाय 10. वर जोग महाराज, दांडेकर मामा, बंकट स्वामी, भगवान बाबा, भीमसिंह महाराज हे माझे एक गुरु शिष्य परंपरा लावलेली आहे. आणि भीमसिंह महाराज माझे गुरु, मी त्यांचा शिष्य आहे. मग खालच्या मंदिरात माझा वाटा बांधून ठेवला आहे, मूर्तीसुद्धा आणली, फक्त बसविली नाही, झाकून ठेवलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केली नाही. तुम्ही खोटं वाटत विचारा सगळ्याला. हे सगळं तिथं खर्च होतं आहे. अहो पैसेच कमायचे म्हणलं, एकच महिना मी जर महाराष्ट्रात फिरलो तर 1 कोटी रुपये गोळा करेल. 10-10, 15-15 हजार लोक माझ्याकडे धोंडे जेवायला असतात अधिकामध्ये. एवढे 15,000तले 1000च माणसं निवडून काढायचे, 11,000 रुपये देणारे. 1 महिना येडा घातलं तर सगळं भरपूर. हे 500-500 किलोमीटर फिरायची गरज आहे ना मला. कोंडू धरीने जीव काय करायची गरज आहे. अहो 1 महिन्यात तर मोकळा. पण फुकट घ्यायचं नाही, सेवा करून घ्या आणि मोबदला द्या. असंही जर कोणाला सांगितलं 150-150 रुपये द्या, कोण नाही म्हणलो इंगळे महाराजाला 150 रुपये द्यायला, पण फुकट देताच कशाला. मग तुम्हाला जर वाटत असेल इंगळे महाराजांच्या कार्याला आपला खारीचा वाटा काहीतरी असावा, म्हणून ती गाडीकडे जा, 150 रुपयाचं पुस्तक, 20 रुपयाची डायरी, ती पावती असं समजून घ्या. आणि त्याच्यात जे 10-5 रुपये नफा राहील त्या कार्याला खारीचा वाटा सहकार्य करा. आणि ते कार्य बघायला याच मी विनंती करतो. कारण स्वामीजी माझ्या आश्रमात आल्याशिवाय मी जातच नाही, तारीख कुठलीच घेत नाही. काही लोकांना म्हणलं या, ते म्हणतात कशाला बोलिता महाराज, आपली ओळख आहे कशाला बोलिता. ओळख आहे ना, नाही कोण म्हणतं आहे. उगं डॉक्टरजीनं आपली ओळख म्हणून रस्त्याला भेट द्यायला तिथं टोचून घेता का काय. अहो दवाखान्यात ते गेलं पाहिजे, रस्त्याला कसं टोचीन. म्हणून आम्ही पोटतिडकीनं सांगतो, तुम्ही या आणि ते कार्य बघा. कोणताही महाराज 2 तास काय सांगतो ऐकू नका, 22 तास काय करतो बघा. त्याचं ध्येय काय, हेतू काय, उद्देश काय. म्हणून सगळ्याला विनंती, तुम्हाला जर वाटत असेल की महाराजांच्या कार्याला आपला खारीचा वाटा असावा, मग गाडीकडे जा, ते 150 रुपयाचं पुस्तक, 20 रुपयाची डायरी, आश्रमाची पावती समजून घ्या आणि त्या कार्याला खारीचा वाटा सहकार्य. कारण कार्यक्रम संपल्या अगोदर तो कार्यक्रम घ्यायचा असेल तर. कारण जेवणात मी तोपर्यंत निघून जा, मलाही घाई पुढे, तब्येतही बरोबर नाही, त्याच्यामुळे जास्त वेळ तिथं न राहता मी निघून जाणार. म्हणून ते सगळे ठेवा अशी विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. हुकचूक झाली असेल, कमी जास्त झालं असेल, एखादा शब्द बोलता बोलता एवढाकडे गेला असेल तर माफी असू द्या. ना तरी बालक बोबडा बोल का वाकुडा चुका पावले, ते चोद करून मावली वाकुडे तुकडे बाळकाचे बोल, करी ते नवल मायबाप नुन ते पुरते अधिक ते सरते, करून घ्या करवली तैशी केली कटकट, वाकडे कण्णीटे देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नव्या अंगपतिक्ती नव्या उपदेश, तुमचे बडवडचे तुमच्या कृपेचे पोषणे, जन्मजन्मी तुकामणी झालेली सेवा श्री गुरूंच्या श्रुतवक्तेच्या काणिपनाथांच्या चरण्यावर थांबतून कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला. त्या महाराजांचं एवढं नियोजन, ही गर्दी, ही लोक. आज 3रा दिवस आहे तरी महाराज शेवट पस्तोर भरपूर लोक येणार आहेत. आणि खरं सगळ्यांना तन्मन धन या ठिकाणी सहकार्य करून ते आनंद लुटावा. खरं तर महाराज हे महाराज लोक जे करत आहेत ना, मला सुद्धा महाराज पश्चाताप होऊ लागलात. अहो करायचंच उपकारालागी केले हे उपाय, येणे विणं काय चाडा, मग फक्त समाजाला त्याचा आनंद मिळावा म्हणून हे उपद्व्याप करायचा असतो. पण समाजाला ते कसं आहे, आदर केला की लोक खुशामत समजतात, आश्रय दिला की आता काय सांगा तुम्हाला. बरीच गंमत अशी अनुभव. ते कॅलेंडर वाचलेले तुम्ही, हे लक्षात ठेवा, 9 मुद्द्याचं कॅलेंडर आहे माझं. पण एवढे लोक या ठिकाणी तन्मन धनानं सहकार्य करतात, हे आनंद लुटा. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे जे मत्स भक्त राम, तुका म्हणे जे भक्त राम, तुका म्हणे देत बसे 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 भक्त राम, तुका म्हणे देत बसे
एक मिनिट. आज ह्या कार्यक्रमाचा तिसऱ्या दिवसाची सेवा ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा आवाज बसवला असे विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज विंगळे या ठिकाणी महाराज उपस्थित झाले आणि अतिशय सुंदर सेवा या ठिकाणी झालेली आहे. आणि महाराजांचा आग्रह असतो की तारीख घेताना आश्रमावर यायचंय आणि आम्हालाही 2-4 वेळेस अनुभव आलेला आहे. आणि महाराज जर आपल्याला जर खरंच संत महात्मे कशा पद्धतीने जीव घालावं हे जर आपल्याला जर खरंच जर शिकायचं जर असेल किंवा खरंच कळायला पाहिजे असं जर वाटत असेल तर इंगळे महाराजांकडे एक तारीख घेतल्यानंतर जेवायला जायचं, म्हणजे जेवण त्या ठिकाणी मिळतं आणि कशा पद्धतीची व्यवस्था राहते तर ते मी स्वतः 4-2 तारखेच्या माध्यमातून मी ते अनुभवलेलं आहे. त्यासाठी बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले महाराज आणि अतिशय सुंदर सेवा झाली. तसेच या ठिकाणी परिसरातून जे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सर्व श्रोते मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मनापासून आभार मानतो. ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. गणेश महाराज सरस्वतीजी महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे. असे परमपूज्य नारायण अण्णाजी सरस्वतीजी महाराज यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि सर्वांना विनंती करतो की आज हे 3रा दिवस आपलं आनंदाने पार पडलेला आहे. उद्या 4था दिवस ही 4थ्या दिवसाची सेवा आदरणीय हरिभक्तपरायण विनोदाचार्य सुधाकरजी महाराज वाघ पैठणकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. 7 ते 9 ही कीर्तन सेवा होणार आहे. त्याही कीर्तनाचा सर्व भाविकांना लाभ घ्यायचा आहे. सर्वांना नम्र विनंती. आणि आजचे जी पंक्तीवाले दाते होते त्यांचं या ठिकाणी उल्लेख करतो. अंजलगाव, सावखेडा, टुनकी बाजार, लोणी, बळेगाव, नायगावान, बाबुळतेल आणि पिंपळगाव, तालवडा या भाविकांचं या ठिकाणी अन्नदान आहे. काही सूचना असेल तर पंगत बसल्यानंतर आपण ती सूचना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले रे मोरे वेडे वाकोडे उतरे नाही जारीला अधिकार मे आमला तुका म्हणे ज्ञानेश्वर रमाया ज्ञानदेव तुकाराम सर्वांनी महाप्रसादासाठी या ठिकाणी पंक्ती धरून घ्यायची आहे. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. सर्वांनी आणि स्वयंसेवकांनी थोडीशी वाढण्यासाठी मदत करायची आहे. आणि हॅलो ज्यांना विनोदाचं पुस्तक पाहिजे असेल, डायरी पाहिजे, त्या ठिकाणी गाडी उभी ज्या भाविकांना पाहिजे त्या ठिकाणून त्यांनी घेऊन जायचंय. सर्वांना आग्रहाची विनंती. द्या पुढे सुचतो.